नमस्कार. मी सुधाकर जोशी, संचालक जोशी मॅथ्स क्लासेस लातूर. मी लातूरमध्ये गेल्या 29 वर्षापासून मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना कोचिंग देतो. गेल्या 1-2 वर्षापासून जे विद्यार्थी PCM CET देतात, ते विद्यार्थ्यांच्या मार्काच्या बाबतीत थोडंसं शंका निर्माण होण्याची काही गोष्टी लक्षात यायला लागल्यात. ज्यावेळेला CET सेल ओरिजिनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करतं, खरं तर ती खूप चांगली पद्धत आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच डाटा दिलेला असतो. त्याचे 10वीचे मार्क, 12वीचे PCMचे मार्क, बोर्डाचे सगळ्या विषयाचे सेपरेट मार्क असतात. त्याच्यानंतर त्याचा CETचा स्कोअर असतो. तर त्यातले एक साधारणतः पहिले 1000 विद्यार्थी जर समजा चेक केले, तर असं लक्षात येतं की काही विद्यार्थ्यांना बोर्डामध्ये अत्यंत कमी मार्क आहेत. तरी पण CETमध्ये 99, 100 असं पर्सेंटाईल आहे. तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? तर मला वाटते मी ह्या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. अनेक विद्यार्थी माझ्या हाताकडून गेलेत. त्यामुळे मी हे निश्चित सांगू शकतो की बोर्ड आणि CET ह्याच्या मार्कामध्ये ±20चा फरक पडू शकतो. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला CETमध्ये 80 मार्क पडले, तर बोर्डमध्ये त्याला 100 पडू शकतात +20 किंवा 60 पडू शकतात -20 या रेंजमध्ये. 20 म्हणजे 20च नाही, मग 80 पासून 100पर्यंत किती पण, 80 पासून 60पर्यंत किती पण, असं एक माझं कॅल्क्युलेशन आहे, ॲनालिसिस आहे. जर का मग एखाद्या विद्यार्थ्याला 80 मार्क CETमध्ये असताना जर बोर्डमध्ये त्याला अगदी 40, 45 असे मार्क आहेत, तर मग नक्की तिथं शंका घ्यायला काही ना काही वाव आहे, असं आपण म्हणू शकतो. आता अनेक जणांनी ह्याच्यावरती शंका उपस्थित केली आहे की ह्याच्यामध्ये ह्याची तपासणी झाली पाहिजे, ह्याच्यामध्ये काही ना काही म्हणजे घोटाळा असण्याची शक्यता आहे. आता कुठलाच पुरावा आपल्याकडं नसल्यामुळं आपण तसा दावा करू शकत नाही. पण हे जे मी मांडतो आहे, ते केवळ तर्काच्या आधारे मांडत आहे. तर्क हा एकच पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे मी कोणावरती आरोप करणार नाही किंवा काय त्या ह्याच्यामध्ये पण नाही पडणार. आता हे ऑनलाईन एक्झाम जी आहे, त्याची नेमकी पद्धत कशी असते? तर प्रायव्हेट जे एक्झाम सेंटर आहेत, CBT सेंटर, ज्यांनी तर त्या सेंटरला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. एक सॉफ्टवेअर तयार करणारी एक कंपनी आहे. त्याच्यानंतर मग CET सेल आहे. अशा ह्या 3 लेव्हलवर हे एक्झाम समजा होते. CET सेल समजा एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देते. मग ती कंपनी प्रत्येक गावामध्ये CBT सेंटर चॉईस करते. ते सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होते असतील, त्या बाबतीत आपल्याला काही म्हणायचं नाही. परंतु मग त्या CBT सेंटर जे आहेत, ते त्याच्यावरती जे मुलं एक्झाम देतात, तर त्याला CCTV कॅमेरे पण असतात. परंतु जर का त्याच्यातून काही समजा गैरप्रकार करायचा झाला, तर ते काय होऊ शकतं? कॅमेरामध्ये समजा एखादा ब्लँक स्पॉट असू शकतो. सगळेचे सगळे निघेल असलेला भाग नाही, किंवा एखादा विद्यार्थी समोरच कम्प्युटरच्या समोर बसला आहे, परंतु तो नुसतंच माऊस फिरवतो, काहीच करत नाही. परंतु मग त्याला कुठली तर दुसरी सिस्टीम बाहेरून कुठून अटॅच केलेली आहे. तिथनं मग ते सगळे ॲन्सर्स सॉल्व्ह करून ते रिस्पॉन्स दिले जातील. ही शक्यता असू शकते का? हे तपासलं पाहिजे. मी त्याचा दावा करत नाही, परंतु हे बघितलं पाहिजे. दुसरं असं आहे की ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले सॉफ्टवेअर, तर ते त्याच्यामध्ये काही एडिट करून त्याच्यामध्ये काही फेरफार करतात का, बदल करतात का, हे तपासलं पाहिजे. त्यानंतर मग त्याचं शेवटचं ऑप्शन CET सेलकडे येतं आहे. तिथेही मग काही गैरप्रकार होतात का, हे पण चौकशी केली पाहिजे. हे सगळं जर पाहिलं, तर मग नक्की घोटाळा कुठं झाला आहे, हे लक्षात येऊ शकतं. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी उघडकीस होतील? तर त्यातला पहिला जो पर्याय आहे, तर 2 CET घेतल्या होत्या. एका महिन्याच्या फरकानं ते झाल्या होत्या. त्यामुळे त्या 2 CETच्या मार्कामध्ये फार फरक पडणार नाही. आणि समजा एखाद्याला गैरप्रकार करायचाच आहे, तर ते दोन्ही परीक्षेमध्ये करणार नाही. मग समजा गैरप्रकार केलेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्यावर संशय आहे, त्यांचे पहिल्या CETचे मार्क जर कंपेअर केले, तर नक्की लक्षात येऊ शकते की समजा एखादा विद्यार्थी दुसऱ्या CETमध्ये 99 घेतला आहे, पण पहिल्या CETमध्ये त्याला अगदी 50% आहेत. मग तिथं
गैरप्रकार केल्याची शंका आपण व्यक्त करू शकतो. आणि आता सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे, मी गेल्या वर्षीपासून ह्याच्यावर फोकस करतो आहे, की CET सेलचा नियम काय आहे, की ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला आहे तो तक्रार करू शकतो. समजा आता एखाद्या विद्यार्थ्याला एका एक्झाममध्ये 90 मार्क पडण्याची अपेक्षा आहे, परंतु त्याला 60 मिळालेत. तर 60 का मिळालेत? मला तर 90 मिळायला पाहिजेत. म्हणून तो कंप्लेंट करू शकतो. त्याची आन्सर शीट, बाकीच्या गोष्टी, त्याचा रिस्पॉन्स हे सगळं तो त्या CET सेलकडून मागू शकतो. आणि त्याच्यावर अन्याय होतही नाही. म्हणजे ज्या मुलांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा अन्याय झाल्याचं लक्षात येत नाही. परंतु जे विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या माल प्रॅक्टिसमध्ये सामील आहेत किंवा ज्यांनी पैसे देऊन मार्क वाढवून घेतलेत असा संशय आहे, ते विद्यार्थी तर तक्रार करणारच नाहीत. मग त्यांनी केलेली जी चोरी आहे ती कशी उघडकीस येणार आहे? CET सेल तर म्हणतं की कंप्लेंट त्यांनीच करायची, ज्यांचे मार्कमध्ये तफावत आहे किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे. मग ज्यांनी मार्क, ज्याला ओरिजिनल समजा एखाद्या विद्यार्थ्याला 60च मार्क पण आहेत, त्याने काहीतरी समजा फेरफार करून काही ना काही कुठेतरी माल प्रॅक्टिस करून त्याने 60चे 90 करून घेतलेत, तर तो मुलगा तर तक्रार करायला जाणार नाही की गैरप्रकार झाले म्हणून. मग असे मुलं कसे फाइंड आउट करायचे? तर ते तर्काच्या आधारेच करावं लागेल. या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी लागेल. CBT सेंटरमध्ये नेमके काय प्रकार होतात. त्यानंतर मग CBT सेंटरमधून जेव्हा तो त्या डाटा कंपनीकडे जातो, तिथं मग काही त्याच्यावर त्याला एडिट करून त्याच्यावर काही चेंजेस केले जातात का? त्यानंतर CET सेलमध्ये अशी काही यंत्रणा आहे का की ज्याच्यामध्ये काही मुलांच्या मार्गामध्ये फेरफार होऊ शकतो का? ह्याच्यात पुन्हा पर्सेंटाईल मेथड राबवली जाते. त्याच्यामध्ये काही लूप होल्स आहेत का? तिथून काही करता येऊ शकतं का? ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी जर झाली, नंतर त्यातनं काही ना काही निष्पन्न होऊ शकतं. कुठलाच गैरप्रकार झाला नाही, काहीच त्याच्यामध्ये तथ्य नाही, असं जर का फेटाळून लावलं, तर मग त्याच्यावर कोणालाच न्याय मिळणार नाही. आता अन्याय नेमका कोणावर झाला आहे? तर समजा एखादा विद्यार्थी 99 पर्सेंटाईल घेतला आहे, त्याची रँक समजा 1000 आली असते आणि समजा त्याच्या पुढं दुसरे 1000 विद्यार्थी घुसले, तर त्याची रँक 2000 येणार आहे. म्हणजे मग ह्याच्यामध्ये काय होईल? त्याला जे टॉपचे कॉलेज मिळणार आहेत, पहिले 4-5 नंबरचे, ते मिळणारच नाहीत. त्याच्या खालचे कॉलेज त्याला मिळतील. मग हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे, 99 मार्क घेतलेत, पण त्याच्यावरती काही विद्यार्थी घुसवलेत आणि ते घुसल्यामुळं काय झालं? त्याची रँक खाली आली. त्याला ॲडमिशन मिळणार नाही. त्याच्यावर अन्याय आहे. पण तो तक्रार दाखल करू शकत नाही, कारण त्याचे स्वतःचे मार्क बरोबर आहेत. दुसऱ्याचे मार्क चुकीचे आहेत, असं तो करू शकत नाही. हे नियमाच्या आड कुठेतरी येतं आणि ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयात सुद्धा टिकणाऱ्या नाहीत. त्यामुळं ह्या गोष्टीचा हे जे मी तर्क आत्ता दिलेत, त्या तर्काच्या आधारे जर ह्याची तपासणी केली किंवा गेल्या वर्षी पण या पद्धतीवर संशय व्यक्त केला होता. मग गेल्या वर्षीसुद्धा जे मुलं समजा अशा पद्धतीचे होते, ज्यांच्यावर शंका होती, ते ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतात, तिथले त्यांचे परफॉर्मन्स बघितले समजा खूप डाऊन असले, तर आपल्याला लक्षात येईल की हे गैरप्रकार करून त्यांनी सीट मिळवलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बाबीची जे कोणी ह्याच्यामध्ये मध्यस्थी करतात, जे काही आता समजा काउन्सिलर नावाची टीम आहे, अर्थात मी सगळ्यांवर आरोप करत नाही, काही लोक चांगले काम करणारे पण आहेत, पण काही जणांवर तसाही संशय आहे की पालकांना, विद्यार्थ्यांना फोन करतात की आम्ही तुम्हाला अशा कॉलेजला ॲडमिशन मिळवून देऊ, इतके पैसे द्या, इतके पैसे द्या. त्या लोकांची पण चौकशी या ठिकाणी केली पाहिजे. आणि जे विद्यार्थी असे आहेत की जे मार्क वाढवून घेतलेत, तर त्यांचे रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर न करता त्यांना तिथे स्टॉप करून बाकीच्या विद्यार्थ्यांची प्रोसेस जी आहे ॲडमिशन ती चालू केली तर चालेल. परंतु ज्यांच्यावर शंका आहे त्यांची पूर्ण चौकशी करूनच मग त्यांना त्या प्रोसेसमध्ये सामील केलं जावं, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.